मित्रांनो, अधीर मन झाले. या कथेला तुम्ही छान प्रतिसाद देत आहात. आपलं चॅनेल लवकरच नवीन स्टोरी घेऊन येणार आहे. लवकरात लवकर सबस्क्राईब करून तुमचा प्रतिसाद मला नक्की कळवा. म्हणजे मला लिहायला बळ येईल. चला तर मग जाऊया कथेकडे. अधीर मन झाले. भाग 36. मायाच्या आईला ढकलून जमिनीवर पाडलं आणि खूप शिव्या देताना मायाच्या आईचे केस ओढत तो म्हणाला, "ये आण, पैसे कुठे लपवले आहेत? शेठनं तुला जास्तीचे पैसे दिले आहेत. ते मला दे. माझे आहे ते. सालीनं माझ्या मालमधून पैसे चोरायला सुरुवात केली आहे." मायाच्या आईचं डोकं भिंतीवर आदळलं. "मी तुला ते पैसे कोणत्याही किंमतीत देणार नाही. ते माझे पैसे आहेत." मायाच्या आईने युक्तिवाद केला. पण मायाच्या वडिलांनी मायाच्या आईच्या ब्लाऊजमध्ये हात घालून पैसे हिसकावले. मायाच्या आईनं त्याच्यासमोर गुडघे टेकवले. "मला ते पैसे द्या. मी माझ्या मुलीला शिकवण्यासाठी गोळा करत आहे. ते पैसे मला दे. तुम्ही सांगाल तस मी करेन. फक्त ते पैसे मला द्या." मायाची आई विनवणी करत होती. माया आता इतकी लहान राहिली नव्हती की तिला तिच्या आई वडिलांमधील भांडणे समजू शकत नव्हती. आईची दयनीय अवस्था पाहून मायाला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. तिनं उठून वडिलांना धक्का दिला. "तुला आईशी असं वागायला लाज वाटत नाही का? कसला नवरा आहेस तू?" मायाच्या आवाजात राग होता. "अरे, आता तुझं तोंड पण लय चालते. जास्त बोलायला लागलीये तू. त्यावर नियंत्रण ठेव नाही तर तुला पण." मायाच्या वडिलांनी मायाचे दोन्ही गाल एका हाताने दाबले आणि खूप रागाने म्हणाले. पण तो ते वाक्य पूर्ण करेल त्याआधीच मायाच्या आईने त्याला अडवलं. "बस, थांब, सोड. ती अडवणार नाही. माया, मध्ये बोलू नको. जा अभ्यास कर." मायाची आई रडत रडत मायाला सांगत होती आणि तिचे वडील पैसे घेऊन घराबाहेर जाऊ लागले. तो निघून जाताच मायाची आई जमिनीवर पडली आणि डोक्यावर हात ठेवून जोरजोरात रडू लागली. "आई." मायानं तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला प्रोत्साहन दिलं आणि आई आणि मुलीनं एकमेकांना मिठी मारली. "आई, तू माझ्या शिक्षणासाठी पैसे गोळा करत आहेस. तर असं करू नकोस. मला रोज तुला असं त्रास द्यायचा नाहीये अगं." माया रडलेल्या डोळ्यांनी म्हणाली. "शश, असं नको बोलू लाडू. तुला अभ्यास करायचा आहे. खूप अभ्यास करायचा आहे आणि चांगलं आयुष्य जगायचं आहेस. तू माझी हिंमत आहेस. माझी शेवटची आशा आहेस. ती आशा तुटू देऊ नकोस माझ्याकडे. घराकडे, बापाकडे बघू नकोस. फक्त अभ्यासात लक्ष दे." मायाची आई मायाला समजावत होती. जसजसे दिवस जात होते तसतशी माया अधिक समजूतदार होत गेली. तिची आई रोज दुसऱ्या पुरुषाच्या वासनेची शिकार होताना ती पाहत होती. हे पाहून मायाच्या रक्ताला उकळी येत होती. शेजाऱ्याची घृणास्पद नजर तिच्या आईकडे पडायची हे पाहून तिचं रक्त उफाली घेत होतं. पण ती गप्पच राहिली. माया 10वी चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झाली. मायाच्या आईला माहित आहे, या घरातील रोजच्या भांडणामुळे आता तिच्या अभ्यासात अडथळे येणार. म्हणून एके दिवशी संध्याकाळी ते जेवायला बसले असताना मायाच्या वडिलांना सांगितलं, "मला पुढील शिक्षणासाठी मायाला मोठ्या शहरात पाठवायचं आहे. तुझं डोकं फिरलं आहे का? मला तुझ्या या मुलीसाठी माझ्या कष्टाचे पैसे खर्च करायचे नाहीत." मायाचे वडील जेवणाचे ताट हाताने उडवत म्हणाले. मायाची आई क्षणभर घाबरली पण मग तिने हिंमत एकवटून सांगितलं, "माझ्याकडे पैसे आहेत आणि मी तुला विचारत नाही. मी तुला सांगते की माया पुढील शिक्षणासाठी मोठ्या शहरात जाईल. साली माझ्याशी भांडते. तुझी मुलगी कशी घराबाहेर पडते तेच मी पण बघतो." मायाचे वडील रागात म्हणाले. माया एका दूरकोपऱ्यात बसून हे सर्व पाहत होती. तिच्या मनात विचार पसरत होता की कदाचित तिला तिचं अभ्यासाचं स्वप्न विसरावे लागेल. इतक्यात तिची आई खूप मोठ्या आवाजात बोलली, "माझ्या मुलीने पुढे शिक्षण घेतलं नाही तर उद्यापासून मी बंगल्यावर जाणार नाही." मायाचे वडील आता थोडे हलके झाले आणि काहीही न बोलता घरातून निघून गेले. त्यांचं निघून जाणं जणू त्यांची संमती होती. दुसऱ्या दिवशी मायाला जवळच्या सुरत शहरात शिक्षणासाठी पाठवलं होतं. माया 2 वर्षांपासून कुटुंबापासून दूर राहून तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती. सण उत्सवात ती घरी आली की तीच मारामारी. रोज संध्याकाळी आईची चमकणारी साडी. रात्री उशिरा परत येणारा आईचा थकलेला चेहरा. वडिलांचा राग, दारूचे व्यसन, सगळं काही असंच होतं. ती अनेकदा आईला हे समजावून सांगायची पण तिने तर हेच तिचं जीवन म्हणून स्वीकारलं होतं. शेवटी माया 12वी पास झाली आणि घरी परत आली. आता तिला कॉलेजला जायचं होतं. घरात पुन्हा तिचं भांडणं सुरू झाली.
तुझ्या सांगण्यावरून मी तिला इतकं शिकवलं, आता पुरे झालं. तिचे वडील म्हणाले, माझी मुलगी पुढे शिक्षण घेईल आणि माझं नाव अभिमानाने वाढवेल. मायाची आई अभिमानाने म्हणाली, तुझं नाव आणि तुझं काम काय आहे ते तुला माहितीये ना? मायाचे वडील हसत म्हणाले, जणू मायाची आई तिच्याच नजरेत उतरली होती. आणि हो, ती फक्त तुझीच नाही तर माझी मुलगी आहे. त्यामुळे आता तिच्या आयुष्याचे निर्णय मी घेईन. मायाचे वडील मायाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. माया त्याच्या तावडीत पिसाळलेली दिसत होती. कारण ती मुलगी होती, तिच्या आयुष्यातील निर्णयात तिची संमती घेणं कोणालाच योग्य वाटलं नाही. घरात गोंधळ सुरू होता. तेवढ्यात एक शेठ येऊन दारात उभा राहिला. त्याने आधी मायाच्या आईकडे मग मायाच्या वडिलांकडे पाहिलं. मायाच्या वडिलांनी त्याची नजर ओळखली आणि त्यांना घेऊन बाहेर पडला. त्या दिवशी घरात कोणी जेवलं नाही. माया सुन्न बसली होती. तिच्या भविष्याचा काय निर्णय होईल या विचारात छताकडे बघत होती. मायाच्या आईने घड्याळाकडे पाहिलं आणि रोजच्या सवयीप्रमाणे तिने तिचे सुकलेले अश्रू पुन्हा पुसले. चमचमीत साडी आणि मेकअप करून तिचं सर्व डाग लपवले. माया असहाय्यपणे आईकडे बघत होती. आई आपल्या मुलांसाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे तिला आधीच समजलं होतं. आई आजही आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी घराबाहेर पडायला तयार होती. त्या रात्री मायाची आई नेहमीपेक्षा लवकर घरी आली. घरी येताच तिने दार घट्ट बंद केलं. वॉर्डरोब वरून साडीचा पडदा काढून तिने वरून एक मोठी सुटकेस काढली आणि दोन्ही हातांनी कपड्यात भरू लागली. माया घाबरून आईकडे बघत होती. तिने धावत आईला विचारलं, मम्मी तू काय करते आहे? काय झालं मम्मी? आई तू माझे कपडे का बांधते आणि तू का एवढी घाबरलेली आहेस? मायाने तिच्या आईकडे बघत विचारलं. आता काही प्रश्न विचारू नकोस. तू तयार हो. तुझे सर्व शाळेचे प्रमाणपत्र आणि निकाल ठेव आणि घेऊन जा. मायाची आई मायाचे सर्व सामान बॅगेत ठेवत म्हणाली. पण का? मायाला अजून काही समजलं नाही. कारण तू इथून जाते. मायाची आई यावेळी डोळ्यात पाहत म्हणाली. मी डोळे मिचकावून म्हणाली, पण कुठे? मायाने आश्चर्याने विचारलं. मला माहित नाही. पण तू आता इथे येणार नाहीस. तुला अभ्यास करावा लागेल. आयुष्यात तुला पुढे जायचं आहे. आणि म्हणूनच तू आता इथे राहणार नाहीस. मायाची आई म्हणाली. त्यांनी मायाचा हात धरून तिला समजावलं. आई मी एकटी कशी जाऊ? माया थोडी घाबरली. तुला धाडसी व्हावं लागेल बेटा. आता जगाशी एकट्यानेच लढायचं आहे. आयुष्य घडवायला शूर व्हावं लागेल. मायाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. तू पण चल माझ्यासोबत. माया आईचा हात धरत म्हणाली. नाही बेटा मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत. मायाच्या आईचा आवाज असहाय्य होता. तुला या वेड्यासोबत का राहायचं आहे? हे सगळं काम सोडून तू पण माझ्यासोबत ये. माया आईला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मला पाहिजे तरी हे काम मी सोडू शकत नाही. हे काम मला यातून बाहेर पडू देणार नाही. मायाची आई छताकडे बघत म्हणाली. मग तू हे काम का सुरू केलं आई? मायाने टोकदार प्रश्न केला. मायाची आई गप्प बसली. मला माहित आहे की तुला हे करायचं नव्हतं. म्हणून आज तू ज्या प्रकारे मला इथून पळून जायला सांगते तशीच तू वर्षापूर्वी जर पळून गेली असती तर. मायाचे शब्द तिच्या आईला दुखवत होते. मायाच्या आईची हिंमत तुटू लागली. ती ओलसर आवाजात म्हणाली, मी तुझ्या वडिलांच्या प्रेमात पडली आणि जेव्हा मी माझ्या पालकांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी लग्न केलं, तेव्हा मी त्यांच्यासाठी मेले होते. प्रेमाचे सुरुवातीचे दिवस इतके रोमांचक होते की मला कोणाची गरज वाटली नाही. तुझे वडील आणि माझ्या आयुष्यात मला जाणवलं की कुणासोबत जगण्यात आणि स्वप्न पाहण्यात जमीन आसमानचा फरक आहे. सुरुवातीचा रोमांच कमी होत चालला होता आणि त्या काळात तुझ्या वडिलांना दारूचा नाद लागला आणि त्या परिस्थितीत त्यांनी किती वेळा जबरदस्ती केली असेल. मला त्याला सांगायचं होतं की आता मी त्याच्यासोबत एक क्षणही घालवायला तयार नाही. मायाची आई रडायला लागली. मग तू का नाही सांगितलंस? मायाने तिच्या वडिलांबद्दलचा तिरस्कार व्यक्त केला आणि म्हणाली. मायाच्या आईने रडत रडत उत्तर दिलं. हे सांगण्याची हिंमत मी एकवटली तेव्हा मला जाणवलं की माझ्या पोटात एक जीव श्वास घेत आहे. म्हणजे? मायाच्या आवाजात वेदना होती. हो बेटा तू माझ्या पोटात होतीस. मी एकटे असते तर हे घर सोडलं असतं. पण फक्त तुझ्याबद्दल विचार करून पळून जाण्याची हिंमत होत नव्हती आणि कुठेतरी माझ्या मनातही विचार आला की कदाचित तुझ्या आगमनाची बातमी ऐकून तुझ्या वडिलांना त्यांची जबाबदारी समजेल आणि मी थांबले. तुला माझ्या पोटी वाढवायला मी या घरात राहिले. मायाच्या आईच्या बोलण्यात वेदना भरल्या होत्या. तिने रडत रडत आपली कहाणी पुढे चालू ठेवली. तुझ्या येण्याच्या बातमीने ते काही दिवस खूप बदलले.
मला मारपीट करणं बंद झालं. मी आनंदी होती. मग तू झालीस. तो एका मुलीच्या प्रेमात पडला होता म्हणून तू जन्माला येताच त्याने त्याच्या जबाबदाऱ्यांमधून अंग काढून घेतलं. मी तुला एकट्याने वाढवत होती. काही छोटे मोठे काम करून आपला उदरनिर्वाह करत होती. पण मग नंतर मायाची आई थांबली. मग काय आई? आज सर्व काही भडास काढून टाक. माया आईच्या हातावर हात ठेवत म्हणाली. तुझ्या वडिलांनी दारू आणि इतर अनेक ड्रग्जसाठी खूप कर्ज केलं होतं. म्हणून एके दिवशी एक शेठ त्यांना शोधत घरात आला. तू 2.5 वर्षांचा असेल. मी तुझ्याबरोबर खेळत असताना त्या शेठला पाहून तुझे वडील माझ्या मागे लपले. शेठ घरात शिरला आणि आरडाओरडा करू लागला. माझे पैसे परत दे नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही. त्याचं बोलणं ऐकून मी घाबरली पण तुझे वडील गप्प बसले होते. तू कुठे आहेस? जरा बाहेर ये. मला माहित आहे तू घरात लपला आहेस. शेठ पुन्हा म्हणाला. यानंतर त्या सेठची नजर आधी माझ्यावर आणि नंतर माझ्या मागे लपलेल्या तुझ्या वडिलांवर पडली. मग त्यांनी तुझ्या वडिलांना कॉलर पकडून बाहेर काढलं. आता माझे पैसे दे. अस्वस्थ शेठ म्हणाला. सेठ माझ्याकडे सध्या पैसे नाहीत. मी तुम्हाला नंतर देतो. तुझे वडील रडायला लागले. तुझ्याकडे पैसे नसतील तर मला आणखी काही दुसरं दे. शेठ माझ्याकडे घाणेरड्या नजरेने बोट दाखवत म्हणाला. मला आणि तुझ्या वडिलांना इशारा समजला. मला फक्त एक रात्र दे. मी तुझी सगळी कर्जे माफ करीन नाही तर तुला लगेच तुरुंगात टाकीन. शेठ ओठांवर वासनायुक्त नजरेने माझ्याकडे बघत होता. मी कर्ज माफ करीन. हे शब्द ऐकून तुझ्या वडिलांचे डोळे पाणावले आणि ते चांगल्या, वाईटातील फरक विसरले. तुझ्या दारुड्या बापाने माझा सौदा करायला एक क्षणही घेतला नाही. मम्मी तू नकार का नाही दिलास? सगळं ऐकून मायाचं मन अस्वस्थ झालं. त्याने मलाच विचारलं नाही. त्याने तुझी शपथ देऊन जबरदस्तीने मला त्या शेठसोबत पाठवलं. मी नसेन तर तुझ्या मुलीला कशी वाढवशील? तुझ्या मुलीला तू काय उत्तर देशील? तुझ्या पतीला एका रात्रीसाठी नकार देऊन तुरुंगात पाठवायचं आहे. अशा कितीतरी गोष्टी सांगून त्याने मला जबरदस्ती केली आणि मी पागल त्यांच्या बोलण्यात ऐकून गेली. मायाची आई ढसाढसा रडायला लागली. त्यानंतर तुझ्या वडिलांना याची सवय झाली. त्यांनी त्यांचे सर्व कर्ज फेडण्यासाठी माझ्याशी व्यवहार सुरू ठेवला आणि हळूहळू त्यांनी मला त्यांच्या उत्पन्नाचं साधन बनवलं. ज्या दिवशी त्या सेठने माझ्याशी पहिल्यांदा लगबग संबंध ठेवले त्या दिवशीच मी मरण पावले होते. त्यानंतर फक्त शरीर जिवंत होतं आणि मन कायमचं मेलं. आई एवढं दुःख कसं सहन केलंस? माया आईसोबत रडायला लागली. पती स्वतःच्या पत्नीशी असं कसं करू शकतो हे तिला समजत नव्हतं. नात्यात हा कसला टोकाचा प्रकार आहे. तुझ्यासाठी बेटा, फक्त तुझ्यासाठी. तुझ्यासाठी मी सर्व काही सहन केलं. तुला शिक्षण देऊन इथून दूर पाठवायचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप पैसे जमवले. मायाच्या आईने तिच्या साडीच्या पिशवीतून एक पाकिट काढलं आणि मायाच्या हातावर ठेवलं. मायाने पस उघडली तेव्हा त्यात नोटांच्या अनेक गडल्या होत्या. जिच्याकडे संपूर्ण परिसर द्वेषाने पाहत होता आज मायाला त्या आईचा अभिमान वाटत होता. आता लवकर कर. मला तुला सोडून जायचं नाहीये आई. माया रडत म्हणाली. भावनेने वाहून जाऊ नकोस. मी जी चूक केली तीच तू करणार नाहीस. जरा तुझा विचार कर. भावना तुला जखडून ठेवतील जसे त्यांनी मला इथे बांधले आहे. जा बेटा जा. मायाची आई मायाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली. दारावर थाप पडली. माया थोडी घाबरली पण मायाच्या आईने लगेच दार उघडलं. तिच्या समोर एक 25 वर्षांचा तरुण उभा होता. ये पीटर, इथे सगळं खेळ आहे. तुम्ही निघा आता. मायाची आई त्या तरुणाकडे बघत म्हणाली. मायाने पीटरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. मायाच्या आईला तिचा प्रश्न समजला. हा एक विश्वासू माणूस आहे तो तुला मनाली घेऊन जाईल. कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देईल आणि तुझी राहण्याची व्यवस्था करेल. मायाची आई मायाला धीर देताना म्हणाली. माझ्यावर विश्वास ठेव. तू माझ्या बहिणीसारखी आहेस. माझ्या आईच्या निधनानंतर तुझ्या आईने मला मुलासारखं प्रेम दिलं आहे. माझ्या वडिलांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी माझ्या घरी आलेल्या स्त्रीमध्ये मला दया आली आहे. मला एकट्याची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे. म्हणून मी ही संधी सोडू शकत नाही. पीटर अतिशय नम्रपणे म्हणाला. माया आता पीटरवर विश्वास ठेवते आणि मध्यरात्री पीटरला त्याच्या घरातून मनाली जाण्यास तयार आहे. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? आजचा भाग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. पीटरने मायाला सुरक्षितपणे मनाली पोहोचवलं असेल की त्याने मायाचा फायदा घेतला असेल?
जाणून घेण्यासाठी वाचत राहा. अधीर मन झाले.